मैं हमारी अगली परफॉर्मेंस के पहले सर भूषण पाटिल सर से अनुरोध करती हूँ कि वो स्टेज पर आए और अपने मनोगत व्यक्त करें। हवे वो ऑर्डरला धन्यवाद। वेळा टायमिंग मी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो या संस्थेबद्दल। 2 वर्षापूर्वी हो अद्विका 11 इंटरनॅशनल वाजता स्कूल CBSE पॅटर्न याची स्थापना झाली। या संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री कोडी सर, प्रिन्सिपल या ठिकाणी मॅडम यांनी एक छोटंसं रोपटं लावलं। हे रोपटं लावण्यामागचं कारण असं की आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना अगदी चांगलं शिक्षण देता यावं। फक्त ॲक्टिव्हिटी बेस नाही तर ॲक्टिव्हिटी बेस आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना सर्वांगी शिक्षण देण्याचं कार्य या ठिकाणी करत असतो। मग या संस्थेमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय काय देतो, तर या विद्यार्थ्यांना आपण एक सुजाण नागरिक कसं बनता येईल यासाठी आपण या विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतो। मग यासाठी या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी घेत असतो। यात तुमची गॅदरिंग आहे किंवा पिकनिक असते, त्यासोबत अनेक फॅशन किंवा ज्या एज्युकेशनल असतात अशा प्रकारचे शोज आपण करत असतो। विद्यार्थ्यांसाठी अनेक कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी घेत असतो, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी हा येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी बघतोय की येणारं हे जे वर्ष आहे पुढचं हे खूप कॉम्पिटिशनचं आहे। येणारं युग हे कॉम्पिटिशन स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जर टिकायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून त्या रोट्याला शिक्षणाचं चांगलं खतपाणी घातलं पाहिजे। आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी आदरणीय चेअरमन सर, त्याचबरोबर आदरणीय प्रिन्सिपल मॅडम यांनी हे रोपटं लावलं आणि सुरुवात केली। आज आपण या ठिकाणी बघतोय की या रोपट्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांना मायेचे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यावरती आपण धीरे धीरे जाऊ ना, वैयक्तिक पद्धतीने लक्ष घालून आपण या विद्यार्थ्यांना घडवत असतो। एवढंच नाही रे का रे ते गाडी विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे आला पाहिजे। प्रत्येक वेळेस आपले शिक्षक या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती अगदी जवळून लक्ष घालत असतात। मोठी गाडी तर आणि आपण या ठिकाणी बघतोय की आपले अगदी छोटे छोटे चिमुकले विद्यार्थी किती छानपैकी इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये बोलण्याचे धाडस करतात। एवढं सोपं नाहीये। अगदी 3-4 वर्षाचे लहानगे विद्यार्थी छानपैकी नृत्य सादर करतायत, छानपैकी बोलतायत, आपलं जे काही मनोगत येते व्यक्त करतायत। ही इतकी सुंदर अशी कलाकृती सादर करण्याचं प्लॅटफॉर्म या आपल्या अद्विकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली। त्याचबरोबर या ठिकाणी या अद्विका स्कूलच्या माध्यमातून हे सर्व तर मिळतच आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोचिंगच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी 10वी 12वी त्यासोबत नीट या सर्व ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना तयार करून घेतलं जातं। या सर्व कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी पुढे आलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं। अगदी सुंदर अशा या नियोजनामधून आपला विद्यार्थी पुढे चालत असतो। कारण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी टिकून राहिलं पाहिजे यासाठी या अनेक प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात। महिन्याला टेस्ट असतात, प्रत्येक आठवड्याला टेस्ट असतात। या टेस्टचा रिझल्ट आपण विद्यार्थ्यांना दाखवत असतो, दाखवत असतो आणि याच्या माध्यमातून हा विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे मिळवत असतो। जेई असेल, नीट असेल, या सर्वांची तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो। अशा प्रकारे अद्विका इंटरनॅशनल स्कूल आणि कोचिंगच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य आदरणीय या ठिकाणी चेअरमन सर आणि या ठिकाणी प्रिन्सिपल मॅडम करत आहेत। त्या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करू। धन्यवाद।